पे तिलियों पे चिट्टियों का सर्कस गोल 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 चल मेरे चक्के गोल 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 गोल। ऍप दिसल्यानंतर तुम्ही ते ऍप इन्स्टॉल करून घ्यायचे। ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन करायचे। तर लॉग इन करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता जसं आधार कार्ड नंबर आहे भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे, तसंच ज्याच्या नावावर 7/12 उतारा आहे त्यांचा फार्मर आयडी निघतोय। आता फार्मर आयडी असल्याशिवाय शासनाच्या प्रश्न विचारांमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथे प्रश्न विचारू शकता। हे झाला पहिला फायदा। दुसरा म्हणजे तुम्हाला पीक वाढीच्या टप्प्यानुसार आपलं जे पीक आहे, समजा काहींकडे डाळिंब असेल, ऊस असेल, पेरू असेल, ऊस पिकावरती लोकरी मावा पडल्यानंतर कोणती फवारणी करावी हा प्रश्न त्यांनी विचारलाय। तो आता इथं आलेला आहे। तिथे तुम्ही त्याला ठेवायचंय स्वतःला। आता तुम्ही सगळे मोबाईल इंस्टाग्राम साठी वापरता, फेसबुक साठी वापरता, व्हॉट्सअप साठी वापरता। आता इथे तुम्ही शिक्षकांसमोर म्हणताल नाहीत वापरत, पण तुम्ही वापरता प्रत्येक जण, बरोबर? कारण माझा 4थीतला मुलगा पण वापरतोय। तर आता मोबाईल शिवाय शक्य नाहीये, तर मोबाईलचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करायचा? फटाफट स्कूल भी भागना है, ऑटो में फट क्लासेस में कॉमिक्स की मौजें हैं, खट्टे मीठे बेरों के मजे ले, साबुन के रंग बिरंगे बुलबुले, गिल्ली डंडा खेले सबको बुला रे। सर्व माहिती उपलब्ध करून देताना मी अशी आमच्या कृषी विभागामार्फत आशा बाळगतो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्व शिक्षक वृंदांनी आणि प्रिन्सिपल आणि उपप्राचार्य असतील यांनी आम्हाला जे हे आपल्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपल्या कॉलेजचे हे जे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्यानिमित्ताने मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो।